मागच्या व्हिडिओ मध्ये मी ब्लाउजचं कटिंग केलं होतं, तर आता स्टिचिंग करते. तर आधी सुरुवातीचा फ्रंट भाग आपण कंप्लीट करून घेऊयात. इथे मार्किंग केलं होतं, ते आता बऱ्यापैकी गेलंय आपलं मार्किंग. इथे आपण मार्किंग पुन्हा करून घेऊया. 10.5 वर मार्किंग करते मी ह्याचं. अशा पद्धतीने आता इथे आपण सगळ्यात आधी अस्तर शिवून घेतोय. हा आपला फ्रंट साइज, ही हुकची बाजू आणि ही कटोरीची साइडची आपली काय म्हणतात ते साइड फिटिंगची बाजू. इथे डबल टिप टाकून घ्या. मग इथून ऍडजस्ट करायचं, हे कापड पुरतंय का नाही होत ते थोडस ताणतोय आपण इथे. थोडस लॉच मारून घेऊया. अशा पद्धतीने. आणि इथे नखाने पण आपण अशी खून करून घ्यायची. तर मी आता हा एक भाग जोडून झाला, आता इकडचा पण भाग मी जोडून घेते अशाच पद्धतीने सेम. आणि नंतर मेन फॅब्रिक पण आपण असंच जोडून घेणार आहोत, इकडचं इकडे आणि इकडचं इकडे, काही वेगळं नाहीये. हा अस्तरचा पार्ट वेगळा शिवणार आहोत आणि मेन फॅब्रिकचा पार्ट वेगळा शिवणार आहोत, एवढाच फरक आहे याच्यात. तर आता हे शिवून घेते मी. तर आपलं सगळं जोडून झालंय आता. तर ही बाजू आपण इथे पण आपण त्याला अस्तरला जसे लॉच मारले होते तसे इकडे पण लॉच मारून घेतलेत. आणि इथे आपण नख मारून घ्यायचंय पूर्णपणे, म्हणजे हे कापड पूर्ण, तुम्हाला शक्य असेल तर प्रेस करा आणि शक्य नसेल तर मग नख मारून घ्या. तर मला सारखं मशीन वरून उठणं शक्य नाहीये, सो त्यामुळं मग मी नख मारून घेतलंय. बघू शकता तुम्ही फिनिशिंग व्यवस्थित आलेलं आहे, कुठेही झोळझाळ काही नाहीये. ठीक आहे. तर आता हे पार्ट दाखवते मी तुम्हाला. हा जो एक पार्ट होता आपला, हे पहा, हा एक पार्ट आपला आणि हा दुसरा पार्ट आपला. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण दोन्ही पार्ट रेडी करून घेतलेत. तर आता याला पॅड लावायचेत. पॅड आपल्याकडे आहेत, ते दाखवते मी. हे पाठीची बाजू आपण लास्ट करूयात. तर ही बाजू आपले हे पॅड आहेत आपले, तुम्ही नाव ह्याचं लिहून घेऊ शकता किंवा दुकानामध्ये भेटतातच बऱ्यापैकी पॅड्स, तुम्ही ते आणू शकता. साधेवाले, हे साधे नाही आहेत, ते क्लायंटनीच आणून दिलेली आहेत मला, कारण की एवढे हेवी पॅड म्हणजे ह्याची 100-150 रुपये प्राइसच असते. जर आपण आणले तर क्लायंट शक्यतो पैसे द्यायला कानकून करतात, एवढी शिलाई कशी तुमची. सो बाबा तुम्हाला हेवी पॅड हवे तर तुम्ही आणून द्या, आम्ही स्टिच करून देतो, असं थोडक्यात. तर हे पॅड्स आहेत. तर हे अशा पद्धतीने आपल्याला लावायचे आहेत. ही गळ्याची बाजू आहे, तुम्ही बघू शकता, ही गळ्याची बाजू. आणि इकडून जो भाग आला इकडच्या साईडला, ती इकडची बाजू आहे आपली फिटिंगच्या साईडची. ठीक आहे. आता हे सांगते मी तुम्हाला कसं लावतोय आपण ते. हे पॅड लावायचे म्हटले तर एक तर ह्याला डबल अस्तर लावावं लागेल आपल्या मेन फॅब्रिकला, किंवा मग पॅड तरी ब्लॅक कलरचे हवे होते, पण आता पॅड तर आपले स्किन कलरचे आहेत. सो इथेच आपल्याला काहीतरी मॅजिक करायचं. मॅजिक करायचं म्हणजे काय, आयडिया करायची. सो आता ह्या पॅडलाच आपण आहे ना अस्तर लावून घेणार आहोत ब्लॅक कलरचं. ठीक आहे. ह्याला ब्लॅक कलरचं अस्तर लावलं, ते कसं लावायचं ते मी सांगतेच तुम्हाला. हा अस्तरचा तुकडा माझ्याकडे उरलेला आहे, सो तो फ्रंट साइडने
पॅड वर ठेवलेला आहे. हा ठेवल्यानंतर आपण इथं पिन करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने पिनअप करून घेतलंय मी. तर ह्याच्या साईडची भाग आपण कापून घेऊयात. तर आता हे पॅड मी जोडून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मग हे आता आपल्याला असं अटॅच करायचंय. तर आपला मध्य इथे आहे, बघू शकता तुम्ही. इथे आपला मध्य आहे. मी अजून एक पिन लावून घेते तिथे. तर आता ह्याचा मध्य आपण घ्यायचा आहे पॅडचा. तर तो मध्य कसा घ्यायचा आहे, हे दोन्ही कोपरे एकमेकांना जुळवायचे आणि हे असं करायचंय. हा मध्य येतोय आपला असं, हे पहा. तर आता हे पॅड आपल्याला ही आतली फिनिशिंग साठी आपण प्लेन बाजू जी जोडलेली आहे फिनिशिंग मध्ये आहे ती खाली ठेवतोय, जी जोडलेली बाजू ती वर येईल. मग हे पॅड आपल्याला वरती ट्रान्सपरंट कपडा आहे ना आपला, अशा पद्धतीत आपलं जाणार आहे. त्यामुळे हे पहा, मगाशी बघा हा कपडा कसा दिसत होता, हा वाला. हे पहा किती फरक पडतोय आपला. आणि हे बघा. तर सांगायचा विषय हा की आपण हे पॅड अटॅच करून घेणार आहोत इथे. तर हा मध्य आणि हा मध्य आता आपण इथे जोडून घ्यायचा आहे पिनने. हे पहा अशा पद्धतीत. आता हे आपण हे पण जोडून ठेवून दिलं आणि हे पण जोडून घेतलंय आपण. तर हे आता मध्ये आपण अटॅच केलं, हे बघू शकता तुम्ही. सॉरी निसटलं हे, पुन्हा एकदा मी जोडते. अशा पद्धतीत हे पहा. हे जोडल्यानंतर हा भाग आपल्याला, हा जो भाग आहे तो इथे घ्यायचा आहे, ह्या शिलाई मध्ये घ्यायचा आहे शक्यतो. असा प्रयत्न करायचा आहे तुम्ही प्रॉपरली. आणि हे पूर्ण असं जोडून घ्यायचंय तुम्हाला. तर हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपण इथे सुरुवातीतनच करायची आहे, ह्या साईडने. हे दिसतंय तुम्हाला, इकडचं हे जे कापड आहे ते आपण असं फोल्ड करून घ्यायचंय हाताने. शिलाई मारता मारताच ह्या गोष्टी करायच्या, स्पेशली वेळ द्यायचा नाहीये. छोटीशी चून आली एक, तिचं काही एवढं नाहीये. हे पहा
प्रॉपर फिनिशिंग मध्ये आपलं पॅड बसलेलं आहे, कुठेच काही चून वगैरे नाहीये. आणि हा जो भाग आहे तो दिसून द्यायचा आहे, कारण की हा आपला आतून झाकून जाणार आहे. सॉरी, हा नाही, हा वाला. कुठेही ट्रान्सपरंट आपल्याला काहीही दिसणार नाहीये, हे पहा. ठीक आहे, सो ही इझी ट्रिक आहे. तर आता ह्या टाचण्या वगैरे सगळं काढून घेऊयात आणि मेन आपण तिकडच्या साईडचं पण तसंच करणार आहे, त्यामुळे ते मी दाखवत नाहीये. एक साईड समजली, सो असंच करते. तर मग मी आता दोन्ही साईड जोडून घेते आणि हुक लूप पट्टीला चालू करते पुन्हा. तर आपले दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत, हे पहा. ह्याचं फिनिशिंग पण करून घेतलंय आपण. तर मग ह्याचं ठेवलंय मी. थोडंसं पॅड लावायचं आहे बरं का, पण व्यवस्थित फिनिशिंग आणि आधीच आपण वरच्या वर ठेवताना तसं ठेवून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला नंतर ते काढायला किंवा उसवायला होणार नाही. अशा पद्धतीने आता हुक लूप पट्ट्या लावून घेऊयात आपण. हे पहा, इथं आता हच्छलईची पट्टी येणार आहे हुक लूप लावल्यानंतर. ठीक आहे, हुक लूप लावून घेऊयात आता. तरी पट्टी लावून घेतोय आता आपण. हुकची पट्टी आहे जी की आतून फोल्ड असते. दाबटीप टाकून घ्यायची पुन्हा. आणि इथे नंतर आपण हातशिलाई टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्यामुळे इथे थोडस आपण शिवून घ्यायचे आता. हे नंतर आपल्याला गळ्याचं मार्किंग म्हणजे हातशिलाईची पट्टी करताना ह्याची गरज पडेल. सो हे झालं आता लूक पट्टी. लूक पट्टी इकडे शक्यतो काय करतात, हातानेच आय करावे लागतात, मशीन मधले आय चालत नाहीत. तर मग अस्तरचीच पट्टी लावूया, कारण की हे सिल्कचं कापड आहे, सो तो निसतेल त्याच्यातून, त्यामुळे. तर आता ही फ्रंटला आपण ठेवली अस्तर लावून ती पट्टी, आणि आता आपण शिवून घेतोय, कारण की वरून फिनिशिंग घ्यायचंय आपल्याला. दाबटीप टाकून घेऊयात आता. आता असं फोल्ड करून आपण पुन्हा इथे टिप मारणार आहोत. इथून एवढं आपण अशा पद्धतीने हे एकसारखं करून घेतलंय. तर आता इथे आपण हातशिलाईच्या पट्ट्या लावणार आहोत. तर इथे आपण हुक पट्ट्या लावून हातशिलाईच्या पट्ट्या लावून घेतोय.
ह्याला दाबटीप पण टाकून घ्यायची आपल्याला परत. हे आपलं तयार झालंय. आता आपण बॅकची बाजू घेऊयात. बॅकच्या अगोदर सगळ्यात आधी टक्स पॉइंट टाकून घेऊयात आपण. 4-4.5च्या अंतरावर उंची पण तेवढीच ठेवायची अंदाजे. आता मी हे माझा सराव झालाय म्हणून करतेय. हे पहा 4-4.5 म्हटलं आणि हे पण 4.5. ह्या गोष्टी सगळ्या सरावाने होतात. प्रत्येक गोष्टीला टेप घ्यावं लागत नाही. तर आता अगोदर आपण अस्तर जोडून घेऊयात. बिना एडिटिंगचा व्हिडिओ आहे. फक्त व्हिडिओ जास्त लेंदी होईल किंवा विनाकारण तुम्हाला बघत बसावं लागेल म्हणून मी मध्ये मध्ये कट करतेय. एक टिप मारायची सांगून मी टिप मारतीये आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतीये. कारण की टिप मारायला तुम्हाला येते, फक्त कसं शिवलंय ते बघायचंय तुम्हाला. उगीच व्हिडिओ मोठा करून काहीच उपयोग नाहीये ना त्याचा. सो ठीक आहे, मी हे अस्तर जोडून घेते आता आणि टक्स टाकते. तर अस्तर जोडून झालंय माझं. पूर्ण कटिंग पण करून घेतलंय. थोडस बाहेर आलेलं असेल तर इथे राहिले पण ते राहू द्यात. आता टक्स टाकून घेऊयात. अशी 2 चिमट करून घ्यायची. असं करून घ्यायचं म्हणजे कापड सरकत नाही. नाहीतर बरेच जण आधी मध्ये रेष ओढून घेतात, म्हणजे टिप मारून घेतात आणि इथे डबल टिप करायची सेंटरला. आणि ह्या खाचेमधून करायचं बघा शक्यतो, म्हणजे हा पॉइंट आपला कापड कुठेही सटकत वगैरे नाही. हा नख मारून घ्यायचा. ठीक आहे, हे झालं. आता आपण हात शिलाईची पट्टी जोडून घेऊयात. तिथं सगळ्यांनाच जोडता येते, तो काय बघायचा विषय नाही. फक्त इथून आहे ना जोडताना मी पाव इंच वरती जोडते. इकडचा एक कोपरा आणि तिकडचा एक कोपरा एवढंच बघा तुम्ही. कट टू कट मी घेत नाही त्याला जोडूनच. इथे थोडीशी आपण हे घेतोय, चून घेतोय. इथे पण पाव इंच सोडलंय मी, कारण की इकडनं ब्लाऊज आपला इकडे खाली येतो, इथनं छातीतनं आणि कमरेच्या वरनं पाठीतनं वर जातो आणि इथनं खाली येतो. तसा प्रकार थोडासा कमी होतो. हा झालाय आपला ब्लाऊज. तर आता ह्याचं गळ्याचं मार्किंग करून घेऊयात आपण. तर आता हा बॅकचा गळा आहे. इथे आपण ठेवलंय, मापाचा ब्लाऊजच घेतलाय मी, इथे ठेवलाय. आणि इथे शोल्डर मोजून घेऊयात आपण. ह्याचं किती आहे, ह्याचं जेवढं शोल्डर आहे तेवढंच आपण इथे घेतोय. अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. जर आपण पाठीचा भाग अगोदरच करून घेतला असताना, तर ह्या ज्या पट्ट्या आहेत ना, अस्तर सहित पट्ट्या आपल्याला हुक लुक साठी होतात बघा. पण मग अशी पॅडेड ब्लाऊज होता आणि मला व्हिडिओ करायचा होता, त्यामुळे मला जो टफ भाग असतो तो आधी करून घेतला आणि साधा भाग मी नंतर साठी ठेवला, म्हणून हा विषय झाला.
नाही तर मी शक्यतो मी स्वतः माझं माझं शिवते तेव्हा मी आधी पाठीचं शिवून घेते, म्हणजे ह्या पट्ट्या आपल्याला आपोआप तयार होतात अस्तरच्या ब्लाउजला अस्तरच्या सहित. मग इथून कट करून एक पट्टी हुकला आणि एक पट्टी लुकला होऊन जाते. डबल आपल्याला शोधत बसावं लागत नाही, टिपा मारत बसावं लागत नाही, असा विषय. तर इथे आता आपण डायरेक्ट पट्टी नाही जोडायची अस्तरची, म्हणजे हात शिलायची. इथे आधी आपण टिप मारून घ्यायची, म्हणजे गळा जास्त पसरणार नाही. ठीक आहे, तर मी आता इथे टिप मारून घेते जस्ट फक्त अशा पद्धतीने. तर आपण हे जोडून घेतलेलं आहे. आता शोल्डर जोडूयात दोन्ही ह्याचे. शोल्डर जोडताना ही उलटी बाजू खाली ठेवायची आहे, आणि ही पण उलटीला उलटी बाजू जोडून सुलट बाजू खाली आणि ह्याची सुलट बाजू वर. ठीक आहे, तर हा शोल्डर आधी जोडून घेतोय आपण. दोन्ही शोल्डर आपण जोडून घेतोय अशा पद्धतीत. हा फिनिशिंगचा पार्ट आहे बघा. तुम्हाला असं करायचंय तर असं करा, नाही तर डायरेक्ट रेग्युलर पद्धत ठेवा. तर शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण आता रेग्युलर पद्धतीने बॅक साइडने जोडणार आहोत. का तर हे आपलं प्रॉपर फिनिशिंग येईल बघा असं जोडल्यानंतर. बाकी काहीच कारण नव्हतं. थोडासा त्रास होतो आपल्याला, पण फिनिशिंग साठी ठीक आहे. कारण की त्या टिपीमध्ये मग अशी ती टिप मारून आपण अजून 1 मिनिटाचं काम ऍड केलं असतं त्याच्यात. थोडस मी शोल्डरच्या साईडला उतार घेतलेला आहे, म्हणजे टिप तिरकी घेतलेली आहे आणि शोल्डरला वरती घेतलेली आहे. सो आता हातशिलाईच्या पट्ट्या आधी नाही लावत. आता आपण सॉरी आधी हातशिलाईच्या पट्ट्या लावून घेऊयात आपण गळ्याला, गळपट्टी म्हणजे थोडक्यात. ठीक आहे, तर हा भाग सगळ्यात आधी मेन म्हणजे हा टेप करायच्या आधी पण आपण हे फोल्ड करून घेतलंय, आणि ही पण हातशिलाईची पट्टी फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीनं. आणि हे दोन्ही अंतर सेम आहे का चेक करायचं. कधीही किती का गडबड असे ना, ह्या गोष्टी सगळ्यात आधी चेक करायच्या. हे पा कट टू कट सेम आहे, कुठेच कटिंग करायची गरज नाहीये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी चेक करायच्या. इकडचं पण बघूयात आपण. खालीवर होतं, माझंही होतं, आज नाही झालं, बऱ्याच वेळा होतं. थोडस पाव इंचाचा फरक पडतो कधीतरी, आणि जरी फरक झाला तरी इकडनं तो आपण कट करून घ्यायचा. वरून येता इथे थोडस झालं, तिकडे काहीच नाही झालं, इथे झालं, इथे आपण असं जस्ट कट मारून घ्यायचं, एवढाच. बाकी काहीच नाही करायचं वेगळं. ठीक आहे, आता हातशिलाईच्या पट्ट्या जोडूयात आपण. ह्या हातशिलाईच्या पट्ट्या आपण आता गळ्याला जोडून घेतोय. हातशिलाईच ठेवायची आपल्याला. थोडीशी हातशिलाईची पट्टी थोडीशी अशी ओढून घ्यायची.
हे झालंय आपलं. आता ह्याला आपण दाबटीप टाकू. अशा पद्धतीने आपलं हे जोडून झालेलं आहे बघा. हातशिलाईची पट्टी. नंतर इथं मी हातशिलाई करून घेईल. इथे मी टीप मारून घेत नाही, कारण की त्याचे आपण धागा ओढतो उसवतो त्यावेळेस तिथं छोटे छोटे छिद्र दिसतात. सो त्यामुळे मी ते काही केलं नाही. आता हे एकसारखं करून घेऊन आपण बाही जोडून घेऊयात. बाही ऑलरेडी मी जशी जोडतात तशीच जोडलेली आहे. त्या ब्लाऊजचं वैशिष्ट्य असं आहे की हा ब्लाऊज आहे ना सिल्कचा ब्लॅक कलरचा शिवलाय आणि त्याच्या बाही अशा आहेत. तर ही आहे उताराची बाजू म्हणजे फ्रंटची बाजू आणि ही पण फ्रंटची बाजू. तर आता इथे लॉच करून घेतले आणि बाही जोडताना जसं आपण ही बाजू जोडून बघितली होती ना एकमेकांना बॅक आणि फ्रंट, तशीच आपण ही बाहीची बाजू पण जोडून बघायची. अशा पद्धतीने व्यवस्थित आहे का. सो आहे बरोबर. आहे बरोबर म्हणजे मगाशी मी थोडस करून घेतलं त्याला. मधून मी प्रत्येक बाही ही मधूनच जोडते. अशा पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे. तर दुसरी बाही पण अशीच आपण जोडून घेऊयात. इकडची बाजू पण क्लिअर करून घेऊयात आणि दुसरी बाही पण जोडते मी आता. दुसरी बाही जोडून घेतोय आपण. इथे जोडताना हे नेहमी आपलं बॅक साईडला आलं पाहिजे. हे फ्रंटला येऊन नाही द्यायचं, असं बॅक साईडलाच घ्यायचं. ठीक आहे. सुईमध्ये काच आलेली आहे. इथे थोडस कापड आपलं गेलंय वाटतं, फोल्ड झालंय. तर अशा पद्धतीने आपले बाही जोडून राहिलेत. आता फायनली फिटिंग राहिलंय आपलं. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तर फिटिंगची माप टाकून घेऊयात आपण. मी मापाचा ब्लाऊज घेते. मापाचा ब्लाऊज आहे आणि आपली कंबर आहे. तर हा मापाचा ब्लाऊज आपली कंबर आहे 33 इंच. 33 इंच म्हणजे 17 आणि 17 34. ठीक आहे. 17 म्हणजे आपल्याला इकडे 16च घ्यायचंय.
बरं, इकडे कापड जास्त उरतंय आपलं, इकडे आपण 17 घेऊया आणि पुढे 16 घेऊया. ठीक आहे. 16 1 16, 16 2 8 आणि 8 16. इकडे 8च घेतोय आपण. आणि हा छातीचा भाग. आता हे जे आहे लुकची बाजू आहे, लुकची बाजू प्लस लुकची बाजू, हे आपण असं जोडून घेऊयात छान. हे पहा, अशा पद्धतीने आणि ही हुकची बाजू आहे. इथे पण आपण खूण करून घेतलेली आहे. आणि आता हा भाईचा पोर्शन, भाईचं माप आपलं घेऊयात आपण. बरोबर आपल्या एम्ब्रॉयडरी एवढंच आहे. तर हे फोल्ड करून घेऊयात असं. असं फोल्ड करून घेतल्यानंतर हे आपण इथे डग करून घ्यायचं आणि मग ही बाहीची रुंदी घ्यायची अशा पद्धतीने. ही बाहीची रुंदी तुम्ही घेतली, ही बाही अशीच ठेवून आपल्याला इथलं सुद्धा माप घ्यायचंय बरं का. कारण की बऱ्याच वेळा इथे माणसाच्या इथे मध्ये ना खूप लुजिंग होतं. इथे असं सरळ ठेवायचंय आणि इथे एक खूण करून घ्यायची. ठीक आहे. तर आता काचा खूप आहे त्या ब्लाउजला, तर मी बघते काच कुठे येते का. इथे एक काच येणार आहे आपली शिलाईमध्ये, सो त्याच्यावर लक्ष ठेवते मी आता. कारण की मगाशी एक सुई तुटलेली आहे आपली. आधी हा ब्लाउज आपला सरळ करून घेऊयात, आतून खालून पुढून मागून सगळीकडून, म्हणजे आपल्याला टिप मारायला बरं पडेल जरासं. थोड्याशा गोल टिपा येत आहेत कारण की आपण कट टू कट माप घेतलेलं आहे बाहीचं. आपण जर कट टू कट माप घेतलं नसतं तर आपल्याला थोडंसं मागे पुढे होऊ शकलं असतं, पण तसं न होता सुई तुटलेली आहे आपली. परत एकदा दुसरी बाही आपण घेतोय जोडून. ह्याचं पण तसंच आहे.
इथे इथे येते आपली ही खूण इथून केलेली. ठीक आहे. अर्धा इंचाचा फरक पडणार आहे, कारण की मगाशी सुई तुटली होती तेव्हा तिकडच्या फिटिंगला थोडासा प्रॉब्लेम झालाय. अर्ध्या पाऊण इंचाचा आपल्या फिटिंग मध्ये फरक पडेल. सो आता मोजून बघूयात आपण. जवळजवळ आपला 1.5 इंचाचा फरक पडलेला आहे. सो आता ह्या टिपा आपण मारून घेऊयात. जेवायचं नाही का गं? जेवायचं ना. कधी? बस झालं आता. तर चला, फायनली आपला ब्लाऊज झालेला आहे तयार. बघू शकता तुम्ही, खूपच सुरेख असा झालेला आहे. तर तुम्हाला आवडलं का नक्कीच सांगा. माझी पद्धत आवडली का सांगण्याची किंवा शिकवताना माझं काही चुकलं असेल तर तेही सांगा. आता इथं आपण प्रेस करून घेणार आहोत. प्रेस करताना काय करायचंय, आपण एखाद्या कपड्याचा वगैरे असं हाच कपडा घेते. आपल्याकडे पॅड तुमच्याकडे तर नसेल, कदाचित असेल, माहित नाही. मी शक्यतो कपडा असा घेते गोल, तो पॅडच्या मध्ये ठेवते आणि त्याला अशी इस्त्री फिरवते. तर तुमच्या पद्धतीने बघा, किंवा हातानेच असं पॅक पकडून असं पण आपण थोडी थोडी इस्त्री करू शकतो. तर नक्की सांगा कसं वाटलंय तुम्हाला. इथे मध्ये पण बघा, इकडची बाजू पण हे पहा.
ठीक आहे, चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.